श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। कालच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं की आम्ही आलो आहोत तापोळ्याला आणि आजचा आहे दिवस दुसरा। सकाळी छान आवरलं आणि बाहेर गेलो। खरं तर रूमच्या बाहेरच ही बैलगाडी होती आणि इतकं सुंदर आणि छान डिटेलिंग होतं या बैलगाडीचं, स्पेशली बैलांचं। इतके आखीव रेखीव डोळे होते। इवन ज्या शिरा असतात बैलांच्या अंगावरच्या त्याही खूप छान रेखीव पद्धतीने काढलेल्या होत्या। खरंच खूप सुंदर डिटेलिंग होतं बैलांचं आणि लांबून बघितलं तर अक्षरशः खरे वाटत होते हे बैल। सो थोडा वेळ बैलगाडीपाशी थांबलो, तिथे काही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर मग खाली गेलो। तर हा होता असा खालचा परिसर। अलीकडच्या साईडला एक मोठं गार्डन होतं जिथे आम्ही काल संगीत खुर्ची वगैरे खेळलो आणि ही समोरची गाय ज्याच्यावरती काल मी अर्चितला बसवलं होतं। सो थोडा वेळ तिथे फिरलो आणि खरं तर खूप दिवसांनी अशी शांत सकाळ अनुभवत होते, कारण पुण्यात एवढी शांती पॉसिबलच नाही। रात्रीसुद्धा 1-2 वाजेपर्यंत अगदी गजबजाट असतो, वर्दळ असते आणि सकाळीसुद्धा फार लवकर वर्दळ सुरू होते। त्यामुळे मग पुण्यात एवढी शांतता भेटत नाही। त्यामुळे छान वाटत होतं। बराच वेळ मग तिथे फिरलो आणि कारण 40 लोक आम्ही होतो, तर प्रत्येकाची अंघोळ होऊन मग सगळ्यांनी आवरून येणं आणि मग ब्रेकफास्ट, सो थोडासा वेळ जाणार होता, हे स्वाभाविकच होतं। म्हणून मग आम्ही ठरवलं की ज्याचं जसं आवरेल त्यांनी तसा गरमागरम नाश्ता करून घ्यायचा, कारण त्यानंतर आम्हाला जायचं होतं बोटिंगसाठी ह्या समोरच्या कोयना नदीमध्ये। आणि साधारण 20 ते 25 मिनिटांचं बोटिंग होतं आणि त्यानंतर आम्ही निघणार होतो आमच्या परतीच्या प्रवासासाठी। तर शेजारीच असं काही शेती ही होती जिथे हळदीची आणि भुईमुंगाची वगैरे रोपं लावली होती। सो थोडा वेळ तिथेही फिरलो। आणि गॅलरीतून कोयना नदीचा हा असा काहीसा व्ह्यू येत होता आणि उरलेलं रिसॉर्टही तिथून छान दिसत होतं। त्यानंतर सगळेजण डायनिंग एरियामध्ये जमले आणि सगळ्यांनी ब्रेकफास्टला सुरुवात केली। शिरा आणि पोहे असे दोन्हीही ऑप्शन्स अवेलेबल होते आणि आज खूप दिवसांनी अर्जुने चक्क पोह्यांना मागे सारून शिऱ्याचा ऑप्शन निवडला होता, कारण जनरली तो पोहेच खातो, पण आज आवर्जून त्याने शिरा खाल्ला होता। ए बाहुबली अशी काय करते, चल ना तू सेकंड कर दे, वेगळं सेकंड कर। असं बॉल नाही घ्यायचा। नाही तो काय नाही करणार आता। सेकंड नाही सेकंड सगळे तू कपडे खराब करणार आहे जाईपर्यंत परत। सेकंड कोण बसला रे? तू बसला? कोण पळवतोय भाऊंना? काका पळवतोय? काका नाही, तो मामा आहे। मामा आहे तो। बर काका तर काका। गोल 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 फिरतंय कोण? गोल 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 फिरतंय कोण? लागले का? नाही। हा प्रत्येकाचं जसं आवरेल तसे सगळ्यांनी ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो बोटिंगसाठी। खरं तर थोडासा निसरडा रस्ता होता, पण सुदैवाने सकाळपासून पाऊस अजिबात नव्हता, त्यामुळे सगळं वाळलं होतं। आणि माझ्यासाठी टास्क होता की मला अर्चूला घेऊन जायचं होतं आणि उतरणं सोपं होतं, पण खरं तर चढताना थोडासा चढ होता, त्यामुळे कसं चढायचा हा विचार करत होते की मी खाली जाऊ का नको। पण फायनली मी पण आले मग बोटिंगला आणि 2 बोट्स अरेंज केल्या होत्या त्यांनी, कारण जसं मी म्हटलं की आम्ही 40 लोक होतो जवळपास,
त्यामुळे मग आम्हा सगळ्यांना 2 बोट अरेंज केल्या होत्या, 20-20 लोक दोन्ही बोटमध्ये. आणि बिचारा अर्चू हे सगळं पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत होता, त्यामुळे त्याला सुरुवातीला रडायला आलं होतं. पण जशी बोट सुरू झाली आणि स्पेशली बोटची मोटर जी सुरू होते, जी गोल फिरते, सो त्याला अशा गोल फिरणाऱ्या गोष्टींचं फार आकर्षण आहे. सो ते बघायला लागलं की तो शांत झाला होता आणि मग नंतर त्यानेही छान एन्जॉय केलं. आणि ही आमची छान फॅमिली. सो आम्ही अशा प्रकारे 2 बोटींमधून निघालो होतो आणि दोन्हीही बोटी एकाच वेळी सुरू होणार होत्या. साधारण 15 ते 20 मिनिटांचा राऊंड आणि त्यानंतर आम्ही रिटर्न येणार होतो. तर जसं म्हटलं की सुरुवातीला तर अर्चू घाबरला होता, पण जशी राईड सुरू झाली तसा मग तोही थोडासा रिलॅक्स झाला. बाय. सगळ्यात पहिला नंबर मोरया. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि अशा प्रकारे राईड संपवून आम्ही परत आलो. आणि जसं मी मगाशी म्हटलं, आता माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता की अर्चूला घेऊन एवढं सगळं वर चढून जाणं. आणि ॲक्च्युली दादाही आला नव्हता राईडसाठी, अदरवाईज तो घेऊन गेला असता अर्चूला.
पण तेवढ्यात अर्चितच्या स्वप्नील मामाचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि त्यानं लगेच अर्चूला घेतलं आणि तो अर्चूला घेऊन वरती गेला. त्यानंतर मग आम्ही सगळेसुद्धा वरती आलो. बोटिंगला जाण्याआधीच सगळ्यांनी पॅकिंग करून ठेवलं होतं, कारण आल्या आल्या लगेच चेकआउट करायचं होतं. काय करतोय? आणि वर आल्या आल्या तिथे एक खडींचा असा ढीग होता, त्याच्यावर अर्चू छान खेळायला लागला आणि तो कोणालाही त्या खडीवर चढू देत नव्हता. या बिचाऱ्या मुली प्रयत्न करत होत्या तिथे यायला, पण तो त्यांना अजिबात वर चढू देत नव्हता आणि सतत बाजूला व्हा असं सांगत होता. त्यानंतर सगळ्यांनी छान ग्रुप फोटो काढले आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. आज होता रविवार, त्यामुळे खरं तर आज या रस्त्यावरती प्रचंड गर्दी होती, कारण जसं मी म्हटलं की कास क्रॉस करून जायचं होतं किंवा यवतेश्वर मार्गे जायचं होतं. तर हे सगळी पर्यटन स्थळं आहेत आणि त्यात संडे, त्यामुळे भरपूर गर्दी होती. इतकी वाहनं होती की अर्थात आम्हाला कळून चुकलं होतं की कालच्यापेक्षा आम्हाला आज जास्त वेळ लागणार आहे खाली जाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता वाहनांची गर्दी. हे कास पठारावरचं दृश्य आहे. इथे तर एनिवेजही वाहनं असतातच आणि आज संडे होता, त्यामुळे अजूनच वाहनं होती. प्लस वाहनांचं पार्किंग एका साईडला असतं, त्यामुळे तोही रस्ता थोडासा कमी होऊन जातो आणि समोरून गाड्या आल्या की मग अगदीच अरुंद रस्ता मिळतो क्रॉस करायला. त्यामुळे सुद्धा थोडंसं ट्रॅव्हलिंगसाठी वेळ लागतो. आणि असं होतं आजचं काहीसं दृश्य बाहेर बघितल्यावर. आज खरं तर कालच्यापेक्षा ऊन छान पडलं होतं, कारण काल बारीक बारीक पाऊस कंटिन्युअस चालू होता, पण आज अजिबात पाऊस नव्हता आणि छान उघडीप दिली होती पावसाने. मस्त वातावरण होतं. आणि त्यानंतर आम्ही आलो कास तलावापाशी. तर हे असं काहीसं छान निसर्गरम्य दृश्य होतं. ट्रिप जेवढी एन्जॉय केली तेवढाच हा सगळा प्रवासही एन्जॉय केला, कारण आजूबाजूला खूप छान निसर्गरम्य सगळ्या गोष्टी बघायला मिळत होत्या. फक्त एवढंच की रस्ता घाटाचा आहे, रस्ता अरुंद आहे, त्यामुळे काही जणांना अर्थात ज्यांना गाडीचा त्रास होतो अशा लोकांना त्रास झाला नाही असं नाही, पण अदरवाईज खूप छान ट्रिप झाली. आणि त्यानंतर येताना आम्ही जेवणासाठी थांबलो ते सातारमधल्या एका प्रसिद्ध हॉटेलवरती, अर्थात जलसागरवरती. उत्तम जेवणाची सोय, उत्तम जेवण आणि कमी रेट कुठे असेल तर ते अर्थात जलसागरवरती. आणि अर्चूचा मामा अर्चूचा हात धरून न्यायचा प्रयत्न करत होता, पण त्याला तसं जायचं नव्हतं. शेवटी मामाने उचलून घेतलं आणि मग अर्चितराव जेवणासाठी आत गेले. तर जलसागरच्या बाहेर ही अशी एक छान मासेवाली बाई आहे, जी अर्थात प्रत्येक सातारकराला माहीत असेल. आणि हे आहे जलसागर हॉटेल. बऱ्यापैकी स्पेशियस हॉटेल आहे. तर आम्ही साधारण 40 जण होतो, त्यापैकी आमची एक गाडी दुसरीकडे गेली होती, त्यामुळे साधारण आम्ही 35 जण थांबलो होतो. सो मग त्यांनी सगळ्यांना अशी मोकळ्या स्पेसमध्ये सरळ टेबल लावून दिले आम्हाला, जेणेकरून आम्ही एकत्र जेवणाचा आनंद घेऊ शकू. आणि जसे त्यांनी टेबल लावले, अर्चूची अशी दंगामस्ती सुरू झाली होती. कशी झाली मग ट्रिप? छान झाली. ट्रिप कशी झाली? एक नंबर. आणि सकाळपासून खरं तर बोट राईड, त्यानंतर सगळ्यांचे ब्रेकफास्ट आणि प्रवास हे सगळं होईपर्यंत आम्हाला 2:30-3 वाजले होते दुपारच्या जेवणासाठी. त्यामुळे सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. त्यामुळे मग सगळ्यांनी छान जेवणावर ताव मारला आणि आमच्या गाड्यांनी धरला सातारचा रस्ता. एकामागे एक अर्थात गाड्या सुरू झाल्या आणि खरं तर तिथून आम्ही वेगवेगळ्या झालो, कारण प्रत्येकजण मग आपापल्या घरी गेलं तिथूनच. त्यामुळे आम्हीही तिथून डिरेक्टली मोळाच्या अड्यावर आलो आणि आल्यावर लगेचच अर्चितच्या दोन्हीही मामांनी सगळं पटापट आवरलं, कारण त्यांना जायचं होतं पुण्याला.
आणि लगेचच ते लोक अर्ध्या पाऊण तासातच पुण्याला जायला निघाले. आणि खरं तर मला प्रवासाचा प्रचंड त्रास होतो, त्यामुळे मला तर पॉसिबलच नव्हतं त्या दिवशी पुण्याला जाणं. आणि शिवाय माझी काही बँकेचीही कामं होती, त्यामुळे मग मी आणि अर्चू सातारमध्येच राहणार होतो. सगळ्यात अगोदर अर्चूचा सागर मामा, शिवण्या आणि मामी हे सगळे जायला निघाले. आणि खरं तर त्या दिवशी त्यांना ट्रॅफिकही प्रचंड लागलं पुण्याला जाताना. 4-4:30च्याच दरम्यान ॲक्च्युली ते लोक इथून निघाले होते. त्यांना पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट 12 वाजले होते. आणि सागर मामा गेला की लगेचच पाठोपाठ स्वप्नील मामासुद्धा गेला. त्यामुळे अर्चू थोडासा नाराज झाला होता. त्यानंतर कुठल्याही ट्रिपवरून आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कपडे. सो सगळ्यात पहिल्यांदा मशीन लावली, कपडे धुतले आणि सगळे गेले होते. त्यामुळे अर्चू थोडा नाराज झाला होता, म्हणून मग त्याच्या आजोबांनी त्याला असे छान आपटी बॉम्ब दिले आणि थोडंसं त्याचं मन रमवण्याचा प्रयत्न केला. आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. कोण फोडते फटाके? ए मम्माच्या पायावर नाही. नाही फुटे ना वाटतं ते. बस काय नीट जोरात. जोरात